नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले वायबीटी अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती. मित्रांनो, एसएससी जीडी कॉन्स्टेबल भरती 2025 ची आन्सर की आलेली आहे, तर ती तुम्हाला कशी डाउनलोड करायची, कशी चेक करायची याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा, एका विद्यार्थ्याची आन्सर की मी इथं डाउनलोड करून ओपन करून घेतलेली, जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. आता सर्वप्रथम आन्सर की तुम्हाला कशी डाउनलोड करायची याबद्दल माहिती जाणून घेऊयात. तर बघा, आन्सर की डाउनलोड करण्यासाठी या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय. तर या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला रोल नंबर एंटर करायचा आहे आणि त्यानंतर पासवर्ड मध्ये तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकायची आहे. जर तुम्हाला आन्सर की डाउनलोड करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल, तर इथे वरती स्क्रीनवरती तुम्हाला एक नंबर दिसत असेल, त्यावरती तुम्ही व्हॉट्सअप वरती तुमचा रोल नंबर आणि पासवर्ड पाठवू शकता. रोल नंबर आणि पासवर्ड तुम्हाला तुमच्या ऍडमिट कार्ड वरती बघण्यासाठी भेटून जाणार आहे. तर तो रोल नंबर आणि पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे आणि त्यानंतर इथे जो कॅप्चा दिसत आहे, हा कॅप्चा इथे आपल्याला सेम टू सेम बघून टाईप करून लॉग इन वरती लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं ऑप्शन तुमच्याकडे इथे उपलब्ध होऊन येणार आहे. तर बघा, पुन्हा एकदा सांगतोय, आन्सर की डाउनलोड करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल, तर इथे एक नंबर दिलेला आहे. या नंबरच्या व्हॉट्सअप वरती तुम्ही तुमचा रोल नंबर आणि तुमची जन्मतारीख पाठवू शकता. त्यानंतर तुम्हाला तुमची आन्सर की डाउनलोड करून दिली जाईल. ठीक आहे, व्हॉट्सअप वरती पीडीएफ स्वरूपामध्ये. तर बघा मित्रांनो, इथे जर म्हटलं तर अशा प्रकारचं ऑप्शन तुमच्याकडे इथे उपलब्ध होऊन येईल. आणि इथे तुम्हाला जर म्हटलं तर आपले जे पेपर झाले आता लेटेस्ट एसएससी जीडी 2025 चे, त्याची आन्सर की डाउनलोड करण्यासाठी क्लिक हेअरचं ऑप्शन आहे. बघा, हे जे हेअर नाव आहे ते वेगळ्या कलर मध्ये तुम्हाला दिसत असेल, तर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर डायरेक्टली अशा प्रकारची आन्सर की तुमच्याकडे इथे डाउनलोड होऊन ओपन होऊन येणार आहे, जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. आता इथे किती प्रश्न बरोबर आहे, किती प्रश्न चुकीचे आहेत, ते तुम्हाला कसं कॅल्क्युलेशन करायचं याच्याबद्दल देखील माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने देत आहे. त्या अगोदर पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती देऊन घेत आहे. बघा मित्रांनो, आता रेल्वे विभागामध्ये जरी विचार केला तर मोठ्या प्रमाणामध्ये पदभरती चालू आहे. मित्रांनो, आता लेटेस्ट जर म्हटलं तर ग्रुप डी ची पुढे पदभरती होणार आहे. त्यासोबत एनटीपीसी चे काही पेपर बाकी आहे मित्रांनो. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला भरपूर लेटेस्ट रेल्वे विभागामध्ये पदभरती आलेल्या बघण्यासाठी भेटलेले आहेत. तर त्या सर्व पदभरतींच्या हेतूने अतिशय महत्त्वाचं आपल्यासाठी असणार आहे प्रश्नपत्रिका संच. लेटेस्ट जे पण पेपर झाले ते आपल्याला मराठी भाषेमध्ये जास्त कुठे भेटत नाही. हिंदी भाषेमध्ये आपल्याला भरपूर पुस्तकं बघण्यासाठी भेटून जातील, परंतु मराठी भाषेमध्ये खूपच कमी पुस्तकं उपलब्ध आहेत. तर बघा, आता रेल्वेचे सर्व जे पेपर आहेत तुम्ही मराठी भाषेमध्ये देखील देऊ शकता. तर त्या हेतूने स्मार्ट स्टडी पब्लिकेशन मार्फत आपल्याला हे प्रश्नपत्रिका संच उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यामध्ये रेल्वे विभागाचे ग्रुप डी चे 2022 चे पेपर, त्यासोबत एनटीपीसी चे लेटेस्ट झालेले 2021 चे पेपर, एएलपी चे आपल्याला 2024 चे पेपर, आरपीएफ चे एसआय चे 2024 चे पेपर. ठीक आहे, तर हे सर्व प्रश्नपत्रिकेचा संच तुम्हाला एकत्रित या पुस्तकामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे मित्रांनो. तर हे पुस्तक स्मार्ट स्टोरी पब्लिकेशनचं असणार आहे मित्रांनो. हे जे पुस्तक आहे तुम्हाला जवळच्या कोणत्याही पुस्तक स्टोअरला आरामशीर भेटून जाईल, किंवा ऑनलाईन देखील तुम्ही अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट वरतून हे पुस्तक ऑर्डर करू शकता. या पुस्तकाचा डेमो देखील तुम्हाला थोडक्यात दाखवून घेतो मित्रांनो, जो की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. लेटेस्ट झालेले जे पण पेपर आहे त्या पेपरची तारीख म्हणजेच एक्झाम डेट कोणती होती, टायमिंग कोणता होता शिफ्टचा, त्याच्यासोबत आपल्याला इतर माहिती इथं बघण्यासाठी भेटून जाईल. लेटेस्ट सर्व पेपर तुम्हाला झालेले बघण्यासाठी भेटून जातील. थोडंसं खाली आल्यानंतर लगेच प्रश्नपत्रिकेला सुरुवात होत आहे मित्रांनो. या स्वरूपामध्ये तुम्हाला प्रश्न विचारले गेले होते आणि तेही सर्व प्रश्न तुम्हाला मराठी भाषेमध्ये इथं बघण्यासाठी भेटून जाणार आहेत मित्रांनो, जे की तुम्ही त्या स्क्रीनवरती बघू शकता. या स्वरूपामध्ये हे पुस्तक असणार आहे. तर चला, आता पुढे व्हिडिओ आपण कंटिन्यू करत आहोत मित्रांनो. तुमचे मार्क तुम्हाला कसे कॅल्क्युलेट करायचे याच्याबद्दल माहिती मी तुम्हाला देत आहे. तर बघा, आता जसं की हा पहिला प्रश्न आहे, या पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो, हे ग्रीन मध्ये टिक केलेलं ते आपलं योग्य उत्तर असतं. जसं की 3 नंबरचं उत्तर योग्य आहे आणि तुम्ही जे ऑप्शन चूज केलेलं असतं ते देखील तुम्हाला इथं पुढे दिलेलं असतं. ठीक आहे, जसं की ऑप्शन 3 चूज केलेलं आहे म्हणजेच तुमचे इथे तुम्ही बरोबर योग्य केलेलं आहे. पुढे त्याच स्वरूपामध्ये जर म्हटलं तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 2 नंबरचं, परंतु तुम्ही इथं जे पण ऑप्शन इथं चूज केलेलं असतं ते दिसतं. जसं की इथं डिफरन्स आहे. इथं जर म्हटलं तर तुम्ही ऑप्शन 1 सिलेक्ट केलेलं आहे, म्हणजे तुमचं आन्सर इथं चुकलेलं आहे. त्याच स्वरूपामध्ये या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही चॉईस केलेलं आहे, म्हणजे इथे तुमचे मार्क प्लस होणार, इथे प्लस होणार. जिथे पण चुकलं असेल ते तुम्हाला इथं या स्वरूपामध्ये समजून येणार आहे. तर याच स्वरूपामध्ये तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता आणि तुम्हाला किती मार्क मिळतात ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू
विसरू नका. तर स्वरूपामध्ये तुम्ही तुमचे मार्क कॅल्क्युलेट करू शकता. टोटल तुमची किती मार्क होतात ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जी बेल येते तिलाही क्लिक करा आणि आन्सर की डाउनलोड करण्यासाठी काय अडचण येत असेल तर रोल नंबर आणि तुमची जन्मतारीख या नंबरवरती पाठवा. तुम्हाला सहकार्य केलं जाईल. आन्सर की डाउनलोड करून दिली जाईल. तर चला भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.